अंगूर खट्टे हे म्हणत डिवचणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर राऊतांचा बोचरा वार. वक्फ विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर तोफ डागली होती. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल असतात. तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नकोस, असंही त्यांनी म्हटलं होतं. संजय राऊतांच्या या टीकेवर प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे हे म्हणत माझे चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असं प्रत्युत्तर दिलंय. आता संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांच्यावर घणाघात केलाय. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की मला पवार साहेबांनी माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता. हे ग्रहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. मला डरपोक लोकांशी बोलायचं नाही. त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे आमचा माईक बंद होता, नाही तर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं. मी त्याला उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने प्रफुल्ल पटेल हे तसे काय फार मोठे योद्धे आहेत. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी युद्ध जिंकून आलेलं आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले, असं जे काही दाखवलंय ते मी सगळं ओळखतो. ते सगळे लोक डरपोक आमच्याशी काय लढत आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे. मला पवार साहेबांनीच माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. बघा, हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. व्यापार करणं अपराध नाही, पण डरपोक आहे. मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही. मी त्यांना पार्लमेंटला, त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता, नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं. मी त्याला उत्तर दिलंय. आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले, अशा तऱ्हेने जे काय दाखवलंय. ओळखतो मी. अरे तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहेत ते सगळे डरपोक. हे आमच्याशी काय लढतायत? ते म्हणत होते रंग बदलला. रंग कोणी बदलला? आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेलं? पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खुपसला. हो, आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा, त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं आहे. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहेत सगळे. ईडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या माझ्या नाही, शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये. तुम्ही सुखातात ना, तिकडे भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले, सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे, बघू. सत्ता येते, सत्ता द्यायचे, बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान्य. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.